हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हॅलो हॅलो मॉनिटर वाढव रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा औता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापरक महादेवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार हे कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार वैर्याची दिदली मोक्ष सिद्धी वैर्याची दिदली मोक्ष सिद्धी वैर्याची दिदली मोक्ष सिद्धी वैर्याची दिदली मोक्ष सिद्धी कपटिया दिदली महानिधी कपटिया दिदली महानिधी कपटिया दिदली महानिधी कपटिया दिदली महानिधी सेवकाच्या डुंगान मिळे चिंती सेवकाच्या डुंगान मिळे चिंती सेवकाच्या डुंगाला गळचिंदी सेवकाच्या डुंगाला गळचिंदी काळ काशी त्रैलोक्य भावे बंदी धुंद झाला तुझा दरबार 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 पतिव्रता तिरुत गुंतविली पतिव्रता तिरुत गुंतविली पतिव्रता तिरुगविली पतिव्रता तिरुगविली वेशागणिकाते सत्य लोक नेली वेशागणिकाते सत्य लोक नेली वेशागणिकाचे सत्य लोक नेली वेशागणिकाचे सत्य लोक नेली कळी स्वकुळाला वियेली कळी स्वकुळाला वियेली कळी स्वकुळाला वियेली कळी स्वकुळाला वियेली हा यादव वृंदाई गोष्ट प्रेरण केली धुंद झाला तुझा दरबार 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 सत्ववानाचा भाऊ केला छळ सत्ववानाचा भाऊ केला छळ सत्ववानाचा भाऊ केला छळ सत्ववानाचा भाऊ केला छळ कीर्तिवानाचे मारियले बाळ कीर्तिवानाचे मारियले बाळ कीर्तिवानाचे मारियले बाळ कीर्तिवानाचे मारियले बाळ सका मनविसी त्यांचे नाशी बळ 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 कोणी म्हणे मी जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार 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 गोपाळ बुट काढ बुट विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बार रखुमाई विठोबा रखुमाई बार रखुमाई विठोबा रखुमाई बार रखुमाई विठोबा रखुमाई बार रखुमाई विठोबा रखुमाई
लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला दरिद्रे तो भाग्यवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला असं कीर्तिवानाचा अपमान केला हे कीर्ती मला असं वाटतंय मी शिट्ट्या मारतोय कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा नाव कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला अपमान केला
देवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार विठ्ठला टाळ वाजवा टाळ विठ्ठल 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 पुण्यवंत पातळ लोके नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार वैरी आशी दिली मोक्ष सिद्धी कपटिया दिदली महानिधी सेवकाच्या डुंगान मिळे चिंदी चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदिगा धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता तिरुता गुंतविली वेश्या गणिकाते सत्य लोका नेली कळी स्वकुळा लाविली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारिले वाळ सका मनविसी त्यांचे नाशी बळ जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण
दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम खलानिश बाधापनोदार दक्षम समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता हृदया आपुले चव फाळून यावले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम तदंबुली नदी नमीन दिव्य संप्रदायकम कलो मलोग वारहारी सर्व तीर्थनायकम सुमच्च कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे विठ्ठल 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 पुण्यवंत पाताळ लोके नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनासाठी घेतलेला अभंग पंढरपूर निवासी असणारे पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त देवाचे नामधारक देवाचे जवळीक साधणारे नवे नवे देवाचे सानिध्य पत्करणारे देवाचे एकनिष्ठ भक्त श्री संत नामदेव महाराज या नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व घरकाम करण्यासाठी असणारी जनाबाई या जनाबाईचा चौकडी प्रकरणातील देवाबरोबर प्रेम कलियुक्त भांडण करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 अभंग 4 चरणाचा आहे अभंग जनाबाईंचा आहे अभंग एकदम साधा आणि सोपा आहे शब्दशा रूपाने जर आपण अभंगाचा भाव बघितला तर कळतो आपण जसं बोलतो की देव हा खऱ्याचा बोला बाबा देव हा खऱ्याचा नाही देव हा खोट्याचा आहे ते तुम्हीच म्हणा देव हा खऱ्याचा नाही आणि देव हा खोट्याचा आहे तसं जनाबाई पण देवाला सांगतात की देवा तू कसा आहे तू काय चांगला आहे का तू काय केलं तू पुण्यवंताला पाताळात घातलं पुण्यवंत पाताळ लोके नेला ज्याच्याकडे दारिद्र्य होतं त्याला तू भाग्यवान केलं दरिद्री तो भाग्यवंत केला ज्यानं कायम चोऱ्या केल्या वाटमाऱ्या केल्या त्याला तू भाग्यवान केलं चोरट्याचा बहुमान वाढविला ज्याची कीर्ती होती त्याचा तू अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार वैरी सिद्धी दिली मोक्ष सिद्धी तू तुझ्या वैऱ्याला मोक्ष दिला कपटिया दिदली महानिधी तू कपटियाच्या हातावर महानिधीची रेस दिली सेवकाच्या डुंगानं मिळे चिंदी ज्यानं कायम तुझी सेवा केली त्याला तू कधी चिंदी मिळू दिली नाही चाळकासी त्रैलोक्य भावे वंदिगा ज्यानं कायम कळी लावल्या त्याला तू त्रैलोक्यात जागा दिली देवा धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता तिरुंता गुंतविली तू पतिव्रतेला गुंतवून ठेवलं वेश्या गणिका ते सत्य लोका नेली जी वेश्या गणिका होती तिला तू सत्य लोकाला घेऊन गेला कळी स्वकुळाला वियली आणि स्वतःच्या संपूर्ण कुळाला कळ लावून घेतली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली आणि सर्व यादव संपून टाकले देवा धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला छळ सत्याला टिकणाऱ्याचा तू छळ केला कीर्तिवानाचे मारिले वाळ ज्याची कीर्ती होती त्याची तू मुलं मारलीस सका म्हणविसी त्यांचे नाशी बळ ज्याला तू सका म्हणलास त्याचं तू बळ क्षीण केलं मग जनाबाई देवाला सांगतात की देवा हे तुझे सगळे खेळ मला माहित आहे जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या भाषेत या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या आता हवामानाचा अंदाज घेऊन पुढील सविस्तर समाचार
बघू विठ्ठल विठ्ठल विठाल विठ्ठल विठाल 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 विठाल. असो अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र विंचूर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर चालत असलेला पायदिंडी सोहळा, या पायदिंडी सोहळ्यातील आजचा हा शेवटचा मुक्काम. आजची सेवा माझ्या वाटेला आली हे मी माझे परम भाग्य समजतो. ज्यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झाली असे समस्त ग्रामस्थ विंचूर भजनी मंडळ त्यांचेही आभार मानतो. व तसेच आपल्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे गायक हवपश्री प्रणव महाराज दरेकर व तसेच माझे गुरुवर्य सागरजी महाराज घुमरे व मुकुंद महाराज आबाळे व तसेच दोन्ही असणारे वादक माझे गुरुबंधू श्री अथर्वजी महाराज जोरवेकर व श्रीधर महाराज जाधव त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 असो अभंग 4 चरणाचा आहे. अभंग जनाबाईंचा आहे. अभंग मोठा आहे, किती सुटेल याची गॅरंटी नाही. उद्या तुम्ही पण म्हणायला नको की याला एवढंच येतं. असो अभंगामध्ये बरेच खोचक प्रश्न आहे. अभंगामध्ये जनाबाईने देवाचा दोष सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की देवा तू कसा आहे, तू काय चांगला आहे का, याबद्दल जनाबाईने अभंगात सांगितलं. अभंगामध्ये पहिलाच प्रश्न आहे की कोण जनाबाई, हाही एक प्रश्नच आहे. तर नामदेव महाराजांच्या घरी दास्यत्व घरकाम करण्यासाठी जनाबाई होती. तर ती जनाबाई कुठली, तर गोदावरीच्या तीरावर गंगाखेड वसलेलं गाव. दमा नावाच्या शूद्राच्या पोटी जन्माला आलेलं कन्यारत्न. दमा नावाचा शूद्र पोटी संतती नाही म्हणून उदास झाला. त्याने देवाला सांगितलं देवा मुलगा झाला तरी तुला देईन, मुलगी झाली तरीही तुला देईन. देवाची कृपा झाली, जनाबाईंचा जन्म झाला. पिशवी भरली, पंढरपूरला आले. जनाबाईंना देवाच्या समोर उभं केलं. दमा नावाचा शूद्र जनाबाईंची नजर चुकवून घरी निघून आला. जनाबाई देवाच्या रावळात तिकडे तिकडे बघू लागली. समोर बघितलं तर पांडुरंग परमात्मा दिसतोय. मागे वळून बघितलं तर दामा शेट्टी येत आहे. दामा शेट्टी म्हणजे नामदेव महाराजांचे वडील येत आहे. दामा शेट्टीने विचारलं कोण, जनाबाईने नाव सांगितलं. दामा शेट्टीने विचारलं वडील कुठे आहे, जनाबाईने समोर मूर्तीकडे हात केला आणि सांगितलं की हेच माझे माता आणि हेच माझे पिता. मग दामा शेट्टीने पुन्हा विचारलं राहणार कुठे, तर जनाबाईने सांगितलं इथंच राहणार. मग करणार काय, तर देवाचं भजन करणार. शेवटी दामा शेट्टींना किंवा आली, जनाबाईंच्या बोटाला धरलं आणि घरी घेऊन आले. विठ्ठल विठ्ठल आता याच्यामध्ये अनेक चरित्र सांगता येतील. आता जनाबाई पंढरपूरला कशी आली हे तर तुम्हाला कळलंच, पण जनाबाईंना नामदेव महाराजांचं सानिध्य कसं लाभलं हेही कळलंच. पण जनाबाईंना नामदेव महाराजांचं सानिध्य सप्तापुरतं, काकडापुरतं किंवा दिंडीपुरतं लाभलं का, नाही. तर त्यांचं सानिध्य 4 युगांपासून होतं. तर युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. हे युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी. युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. हे युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जनी, उभी ती जनी. चवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. युगा झाली 4. कोणती कोणती, गजानन बाबा कोणती कोणती. आता तू म्हणशाल आम्हाला माहित असतं तर तुला कशाला बोलवलं असतं. बरं असो,
युगा झाली 4 तर ती कोणती कोणती? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. जाती झाल्या 4 कोणत्या कोणत्या? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता असे बरेच 4 सांगता येतील. तर 4ही युगांमध्ये जनाबाई नामदेव महाराजांच्या बरोबर होत्या. तर मग पहिल्या कृतयुगामध्ये नामदेव महाराज होते प्रल्हाद, दुसऱ्या त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज होते अंगद, तिसऱ्या द्वापार युगामध्ये नामदेव महाराज होते उद्धव आणि कलियुगामध्ये होते देवाचे नामधारक, देवाचे जवळीक साधणारे श्री संत नामदेव महाराज होते. नामदेव रायांनी संकल्प केला होता की देवा 100 कोटी अभंग करील, असो पुढे सांगत नाही, उरले ते शेवटी लावी तुका. हे झाले नामदेव महाराजांचे 4 अवतार. मग जनाबाई कोण होते या 4 युगांमध्ये? तर पहिल्या कृतयुगामध्ये जनाबाई होत्या पद्मिनी, दुसऱ्या त्रेतायुगामध्ये जनाबाई होत्या मंतरा, तिसऱ्या द्वापार युगामध्ये जनाबाई होत्या कुब्जा आणि कलियुगामध्ये होत्या जनाबाई. आणि पुन्हा अवतार घेतला म्हणून त्यांनाच म्हणतात बहिणाबाई. विठ्ठल 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 विठ्ठल. पण ज्या नामदेव महाराजांच्या घरी होतं ना, ते नामदेव महाराजांच्या घरची माणसं सुद्धा भरपूर होती. मग त्या सर्व माणसांचं पडेल ते काम जनाबाई करायच्या. मग काम करायच्या ना, मग काम करता करता काय करायच्या? तर देवाचं भजन करायचं. तर ते कसं? तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईन दुःखाचे, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निसी. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम म्हणजे कधी कधी नाही तर रात्रंदिवस देवाचं भजन करण्याचा मानस हा जनाबाईंचा होता. धरी हाची नेम अहर्निसी. आता जनाबाई देवाचं नाव काय कधी मध्ये घेत होती का? नाही. तर जनाबाई देवाचं नाव लहानपणापासूनच घेत होती. आणि एवढं ऋण केलं होतं देवावरती की एवढं ऋण केलं होतं की घेतलेल्या नामाच्या मोबदल्यात त्या जनाबाईला काय द्यावं हे देवाला सुद्धा कळत नव्हतं. मग ते ऋण कसं फेडायचं? मग जनाबाई जे पण काम करायच्या ना, त्या सर्व कामात देव मदत करू लागायचे. म्हणजे जनाबाई झाडायला बी लागली, जनाबाईने झाडण्याकरता झाडू हातात घ्यावा, जनाबाईने पुढे झाडावा आणि देवानी मागे कचरा भरावा. झाड लोट करी जणी केऱ्यावर हे चक्रपाणी. म्हणजे एवढे काम जनाबाईंचे देवाने केले. किती केले तुम्हाला माहीतच आहे. पण अजून एक सांगतो, तोपर्यंत भजन करा. विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आधीच्या काळात महिला मंडळी 2-2, 4-4 दिवस आंघोळ करत नव्हत्या. म्हणजे पुरुषाला पाणी भेटत नव्हते, म्हणजे केस सुद्धा विंचरत नव्हत्या. मग पानकाळा आला की आंघोळी केल्या का मग उंबऱ्यावर दुपारी वेळ भेटला का उंबऱ्यावर बसायच्या. काय करायच्या आजी? तर केस विंचरायच्या. एक पाठीमागून विंचरायची आणि दुसरी पुढं बसायची. पण जी केस विंचरायची ना ती फार हुशार असायची. ती ना केस विंचरता 2 बोटात एक कार्यक्रम करायची. मला एवढं माहित नाही पण उगाच ऐकलंय म्हणून सांगतोय. मग ते उवा मारण्याचं काम जनाबाईंचं देवाने केलं. त्या उला सुद्धा एक मुलगी होती, तिचं नाव होतं आजी. काय होतं बरं मीच सांगतो, तुम्ही बोलायलाच तयार नाही. मग तिचं नाव होतं लिखा. त्या लिखाला सुद्धा एक मुलगी होती, तिचं नाव होतं खेरडा. म्हणजे जनाबाईंचे हे सगळे काम देवाने केले. का? तर जनाबाईंचं देवावरती प्रेम होतं. आता प्रेमामध्ये पण बदल आहे बरं का. प्रेम 2 भावाचं वेगळं असतं, प्रेम देवभक्ताचं वेगळं असतं, प्रेम बापाचं लेकाचं वेगळं असतं, प्रेम आईचं मुलाचं वेगळं असतं आणि प्रेम आज्याचं नातवाचं पण वेगळं असतं. सगळं प्रेमच आहे पण एकही टिकाऊ स्वरूपाचं नसतं. 2 भावांचं पण प्रेमच असतं पण कुठपर्यंत? मोठं होईपर्यंत. मग एकदा मोठं झालं की त्या प्रेमाला कोणी विचारत नाही. आईचं आणि मुलाचं पण प्रेमच असतं पण कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. एकदा का लग्न झालं की ते प्रेम बायकोत जातं. मला तर काही अजून अनुभव नाहीये, अनुभव आल्यावर परत सांगेल तुम्हाला. बापाचं आणि लेकाचं पण प्रेमच असतं पण ते कुठपर्यंत? एकदा उतारा होईपर्यंत. एकदा उतारा झाला की त्या प्रेमाचा पान उतारा होतो. आज्याचं नातवाचं पण प्रेमच असतं पण कुठपर्यंत? जोपर्यंत बिस्किट आणतो चॉकलेट आणतो तोपर्यंत. एकदा का ते आणायचं बंद झालं
तर त्या प्रेमाला कोणी विचारत नाही. असो जगात असं प्रेम असतं. विठ्ठल विठ्ठल देवाचं आणि भक्तांचं प्रेम काही साधं नाही, ते काहीतरी आगळं आणि वेगळं आहे. का तर भक्तांचा देवाविषयी असलेला भाव, तर निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, म्हणजे एवढी निष्ठा जनाबाईंची देवावरती होती. या निष्ठेपोटी जनाबाईंचं देवावरती प्रेम होतं. या प्रेमातून जनाबाईने देवाबरोबर प्रेम कलयुक्त कलह केला. आता तू म्हणशाल कलह म्हणजे काय, तर कलह म्हणजे द्वेष, मत्सर, तिरस्कार केला. पण तरीही देव जनाबाईंना कामामध्ये मदत करू लागायचे. आता मला एक सांगा, नामदेव महाराजांच्या घरची माणसं थोडी होती, पण कालांतराने नामदेव महाराजांच्या लग्नानंतर नामदेव महाराजांच्या घरची माणसं होती 14. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरे हरी. मग या 14 जणांचं काम करायला कोण होतं, तर जनाबाई होत्या. मग नाव सांगू तुम्हाला, ऐका. गोनाई राजाई दोघे सासू सुना हे नातं लय पक्क. पूर्वीच्या काळात सासू तिला म्हणायचे, जी सुनेच्या डोळ्यातून दिवसातून 2दा आणायचे आसू, तिला म्हणायचे सासू. गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामना मजाना बाप लेक. गोनाई राजाई नामदेव महाराजांनी दामशेट्टी हे धरून झाले 4. नामदेव महाराजांना 4 मुलं होती. नारा विटा गोंदा मादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. 4 आणि 4 झाले 8. नामदेव महाराजांच्या 4ही मुलांचे लग्न झाले होती. नामदेव महाराजांच्या 4ही सुनांची नावे गोड होती. लाडाई गोडाई असाई साखराई, 4 सुनाबाई नामयाच्या. 8 आणि 4 झाले 8 आणि 4 किती झाले बरं. लिंबाई तिले की आऊबाई बहिणी, वेडी पिशी जणी नामयाची. मग या सगळ्यांचं काम करायला जनाबाई होत्या. पण संध्याकाळी 7 वाजले 9 वाजल्यानंतर सगळं आवरत असताना, आता मला एक सांगा, पूर्वीच्या काळामध्ये अगोदर कोण झोपायचं, पुरुष वर्ग का महिला वर्ग? बोला बाबा, पुरुष वर्ग का महिला वर्ग? पुरुष वर्ग, बरोबर. मग नंतर कोण उठायचं, नंतर कोण झोपायचं, महिला वर्ग. मग सकाळी लवकर उठताना अगोदर कोण उठायचं, महिला वर्ग, बरोबर. मग नंतर कोण उठायचं, पुरुष. आता मला एक सांगा, आता लवकर कोण झोपतं, महिला वर्ग. नंतर कोण उठतं, महिला वर्ग. एवढं तरी बरं आहे, कबूल करताय, मेहरबानी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो पूर्वी अशी पद्धत होती. संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर पुरुष वर्ग अगोदर झोपायचे व नंतर महिला मंडळी झोपायचं. मग महिला मंडळी पहाटे 4 वाजता उठायच्या. महिला मंडळींना एक काम असायचं, तर ते कोणतं, तर दळण दळण्याचं. मग दळण दळण्यासाठी महिला मंडळी पहाटे 4 वाजता उठायच्या. आता तर त्या दळण दळायला कोणीच उठत नाही, कारण आता तर घरातच छोटी गिरणी आहे. बारीक दळा नाही तर जाड दळा, नाही तर वाटेल तसं दळा. असो पूर्वी अशी पद्धत होती. महिला मंडळी पहाटे 4 वाजता दळण दळण्यासाठी उठायच्या. मग जनाबाई पण दळण दळण्यासाठी पहाटे 4 वाजता उठायच्या. मग जनाबाईंनी दळण दळण्यासाठी धान्य घ्यावं, कुट्याला हात धरावा आणि ओव्या म्हणायला सुरुवात करावी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे, लावणी 5 बोटे गे तू हे रे बा विठ्ठला. आणि देवाने तोच आवाज विटेवरती ऐकावा व विटेवरची जागा सोडावी. व जनाबाई ज्या ठिकाणी दळण दळताय ना, त्या ठिकाणी जनाबाईंना दळण दळू लागावं, दळण दळू लागण्यासाठी यावं. मग देवाने खुट्याला हात धरावा आणि जनाबाईंच्या मागे ओव्या म्हणाव्या. तर कोणत्या ओव्या म्हणाव्या, तर जनाबाईने पुढे म्हणावं, आमुची मिरास पंढरी. मग देवाने पण मागे तेच म्हणावं, आमुची मिरास पंढरी. मग जनाबाईने परत पुढे म्हणावं,
पांडुरंगा आमचा पिता रखुमादेवी आमुची माता. आता देवाने काय म्हणायला पाहिजे होतं, तरी देव तेच म्हणत होते, पांडुरंगा आमुचा पिता रखुमादेवी आमुची माता. तेव्हापासून बरेच पांडुरंग रखुमादेवीला माताच म्हणायला लागले. मग देवाने जनाबाईंना दळण दळू लागावं. व एकदा काय झालं, पहाटे 4 वाजता आलेले जनाबाईंना 1 तास दळण दळू लागला. मग आता पहाटे उठल्यानंतर वारकरी मंडळींची संध्या असते की काय घ्यायचा, काय घ्यायचं महाराज, काय घ्यायचं बरं का. असं तुम्ही तर काय बोलायला तयार नाही, माझे मीच उरकतो आता. मग काय घ्यायचा, तर काकडा घ्यायचा, बरोबर. मग काकड्यासाठी सर्व मंडळी जमा झाले. सर्व मंडळी देवाच्या रावळासमोर येऊन उभी राहिली. सर्वांनी बघितलं की रावळाचा दरवाजा बंद आहे. मग सर्व वारकरी मंडळीने म्हणायला सुरुवात केली की देवा उठा पांडुरंगा, उठा पांडुरंगा, प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. पण तरीही देव उठत नाही. मग त्यांच्यामधील एका वारकऱ्याने सांगितलं की देवा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. पण तरीही देव उठत नाही. मग सर्वांनी रखुमाई मातेला सांगितलं की राही रखुमाबाई तुम्हा ये उद्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया. मग देवाने तरी देव उठत नाही. मग त्यांच्यातील एका वारकऱ्यांनी पुन्हा देवाला सांगितलं की देवा पंचप्राण आरत्या घेऊन या देवश्रिया येते. पंचप्राण आरत्या घेऊन देवश्रिया उभ्या आहेत. मग तोच आवाज देवाने जनाबाईंच्या घरी ऐकला आणि देवाने खोट्याचा हात सोडला आणि देव उठायला गेले. देवाने उठण्याकरता एक हात खाली टेकवला, पण देवाच्या अंगावरचा पितांबर शेला ते खाली पडला. मग आपलं काहीतरी पडलं म्हणून देवाने दुसऱ्या बाजूचा हात खाली केला, पण देवाच्या हातात जनाबाईंची वाखळ आली. मग ती वाखळ तशीच गुंडळून देव विटेवरती जाऊन उभे राहिले. सर्व वारकरी मंडळी, रावळाचा दरवाजा उघडला. सर्व वारकरी मंडळी मध्ये आले व सर्व वारकरी मंडळींनी म्हणायला सुरुवात केली की सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आली से शोभा. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हास्य. काकडा आरती झाली. सर्व वारकरी मंडळी देवाच्या समोर आले व सर्व वारकरी मंडळींनी देवाचे स्वरूप बघितले व हळुवारपणे डोळे बंद केले. का डोळे बंद केले, तर आपण जे देवाचं स्वरूप बघितलं ना ते आपण आठवलं पाहिजे. त्यामुळे सर्व वारकरी मंडळींनी डोळे बंद केले. महाराज काही लोक 12-12 तास बारीत उभे राहत्या, पण एकदा का देवासमोर गेले त्यांनी डोळे बंद केले का मागचा कधी त्यांना धक्का मारतो आणि ते कधी बाहेर आले त्यांना सुद्धा कळत नाही. असो सर्व वारकरी मंडळींनी डोळे बंद केले, पण एकाच्या लक्षात आलं की देवाच्या अंगावरती पितांबर शेला नाहीये. मग देवाच्या अंगावरती काय आहे, तर वाखळे. मग त्यांच्यातील एकाने सांगितलं की घात झाला देवाची चोरी झाली. त्यांच्यातील एकाने बघितलं की देवाच्या अंगावरती पितांबर शेला नसून देवाच्या अंगावरती वाखळे. मग त्यांच्यामधील एक जण म्हणला की मी परवाच्या दिवशी नामदेवांच्या घरी गेलो, तेव्हा तिथे ही वाकळ वाळत होती. नामदेवांना बोलवण्यात आलं
नामदेवांना विचारलं ही वाकळ कोणाची आहे. नामदेवांनी सांगितलं की ही वाकळ माझी नाही. मग ही वाकळ कोणाची आहे. नामदेवांनी सांगितलं की ही वाकळ माझ्या दासी जनीची आहे. मग तो मोर्चा तसंच नामदेवांच्या घरी गेला. घरी गेल्यावर नामदेवांना सांगितलं की बोलवा त्या जनीला. जनाबाईंना बाहेर बोलवलं. जनाबाईंना विचारलं की वाकळ कोणाची आहे. मग जनाबाईने सांगितलं की माझी आहे. मग देवाचा पितांबर शेला कुठं आहे. जनाबाईने सांगितलं की माहीत नाही. मग त्यांच्यातील काही जण म्हणाले की ही जनी जिथे राहते तुम्ही तिथे जाऊन तपासणी करा. मग तिथे 2-4 वारकरी मंडळी गेले बाबा. मग ते गेले. त्यांनी बघितलं की देवाचा पितांबर शेला तिथे जात्याजवळ पडलेला आहे. मग ते बाहेर आले. त्यांनी सांगितलं की जनीनीच देवाची चोरी केली. मग जनीने देवाची चोरी केली ना. मग ते वारकरी मंडळी म्हणाले की देवाची चोरी पुन्हा कोणी करू नये म्हणून या जनीला कठीण शासन द्या. मग लगेच कठीण शासन द्या म्हटल्यानंतर लगेच चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ रवण्यात आला. जनाबाईंच्या दोन्ही हाताला धरलं. जनाबाईंना सांगितलं की जने सुळावर चढ. जनाबाईने सांगितलं का. जनाबाईने विचारलं का. तर त्यांच्यातील एका वारकऱ्याने सांगितलं की जने तू देवाची चोरी केली. मग आता जनाबाईने किती ओरडून सांगितलं तरी जनाबाईंचं कोणी हे ऐकायला तयार नव्हतं. मग जनाबाईने सांगितलं की जर असेल त्याची इच्छा तर मी सुळावर जायला तयार आहे. पण एकाच्या लक्षात आलं की ज्याला सुळावर द्यायचं असतं त्याला त्याची शेवटची इच्छा विचारता. मग जनाबाईंना विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. तर जनाबाईने सांगितलं की माझी शेवटची इच्छा काही नाही. पण एक जण म्हणाला की तरीही तू सांग की तुझी इच्छा काय आहे. जनाबाईने सांगितलं की माझी शेवटची इच्छा हीच आहे की तुम्ही मला ज्याच्यामुळं सुळावर चढवत आहात मला त्याचं एकदा तोंड पाहायचंय. मग जनाबाईंना देवाच्या रावळात नेण्यात आलं. जनाबाईने डोक्याचा पदर कमरेला कोचला आणि देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रडकी झाली. तुझे निघाले रे मडे तुला पाहुनी काळ रडे. मग एक जण म्हणाला की जने का शिव्या देते आमच्या देवाला. मग जनाबाईने सांगितलं की याने काय केलं तुम्हाला माहित आहे का. एक जण म्हणाला काय केलं. मग ते जनाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. केला छळ वानाचा बहु केला छळ. सत्ववानाचा बहु केला छळ. सत्ववानाचा बहु केला छळ. कीर्तिवानाचे मारी येले बाळ. कीर्तिवानाचे मारी येले बाळ. सका मनविसी त्यांचे नाशी बळ. सका मनविसी त्याची नाची बाळ. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार. जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ. सत्ववानाचा बहु केला छळ. सतीवानाचे मारी येले बाळ. वानाचे मारी रे बाळ. सका मनविसी त्यांचे नाशी बळ. मनविसी त्याची नाची बाळ. जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. जनी म्हणे मी जाणे जे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा बहु केला छळ. हा सत्ववानाचा बहु केला छळ. कीर्तिवानाचे मारियले बाळ. सका मन
विसी त्यांचे नाशी बळ जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार मग किती खेळ केले विठ्ठल 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 किती खेळ केले तुम्हाला माहीतच आहे पण अजून खेळ सांगतो तोपर्यंत एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा हात वर करून एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिकावर न्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गीचे विठोबा रखुमाई 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 विठ्ठल विठ्ठल जनाबाईंनी देवाला सांगितलं की देवा तुझे सगळे खेळ मला माहित आहे तर कोणते कोणते की तू पुण्यवंताला पाताळात घातलं तर पुण्यवान कोण होता पुण्यवान बळीराजा होता बळीराजाकडे 3 पावलं भूमी मागितली व 3ऱ्या पावलाला देवाने विचारलं की 3रं पाऊल कुठे ठेवू तर बळीराजाने सांगितलं की माझ्या डोक्यावर ठेव मग देवाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बळीराजाला पाताळात घातलं तुका मने बळी जीव दिला पाय तरी जीव दिला पाय तरी जीव दिला पाय तरी तुका मने बळी जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी
पायातळी की तू पुण्यवंताला पाताळात घातलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. दरिद्री कोण होत तर सुदामा. तर सुदामा ब्राह्मणाला भाग्यवान केलं. दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. चोरटा कोण होता? चोरटा वाल्या कुळी होता. तर वाल्या चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. तू तुझ्या वैऱ्याला मोक्ष दिला. वैरी कोण होता तर वैरी रावण होता. तर रावणाला मारून रावणाला मोक्ष दिला. कपटिया आधी दिली महानिधी. तू कपटियाच्या हातावर महानिधीची रेस दिली. तर कपटी कोण होता तर दुर्योधन. कपटिया आधी दिली महानिधी. सेवकाच्या डुंगानं मिळे चिंदी. ज्यानं कायम तुझी सेवा केली त्याला तू कधी चिंदी मिळू दिली नाही. तर सेवक कोण होता देवाचा तर हनुमंतराय. हनुमंतरायाला कधी चिंदी सुद्धा मिळू दिली नाही. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदिगा. ज्यानं कायम कळी लावल्या त्याला तू त्रैलोक्यात जागा दिली. कायम कळी लावणार कोण होतं बाबा? कायम कळी लावणार कोण होतं तर नारद मुनी होते. तर नारद मुनींना देवाने त्रैलोक्यात जागा दिली. आपण नाही का एखाद्याला म्हणतो की बाबा मापात जेव म्हणजे तुझं पोट दुखणार नाही. तरी तो जर त्यानं जर आपलं ना ऐकून तो जरी जेवला आणि त्याचं पोट दुखायला लागलं की आपण कसं म्हणतो त्याला धन्य आहे बाबा तू. तसं जनाबाईंनी पण देवाला सांगितलं की देवा धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता तिरुता गुंतविली. तू पतिव्रतेला गुंतवून ठेवलं. पतिव्रता कोण होती तर अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी. बरोबर मग कोण होते बरं पतिव्रतेला गुंतवून ठेवलं. मग वेश्यागणिका ते सत्यलोका नेली. जी वेश्यागणिका होती तिला तू सत्यलोकाला घेऊन गेला आणि स्वतःच्या संपूर्ण कुळाला कळ लावली. कळी स्वकुळाला विली आणि सर्व यादव संपून टाकले. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. धुंद झाला तुझा दरबार. यथामती यथा अवकाश. आपला चालत असलेला पायदिंडी सोहळा. या पायदिंडी सोहळ्यातील आजची कीर्तनाची माझ्या वाट्याला दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि वाणीला पूर्णविराम.